वाह, अतिशय सुंदर. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. श्रीतेज 11 चरोली पुणे, सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या संघासाठी. एका बाजूला पुण्यातील उभरता सितारा ज्याच्या नावाची चर्चा महाराष्ट्रभर आहे, महेश नानगुडे, ज्यांनी गेल्याच आठवड्यात एक मोटरसायकल जिंकली अखिल भारतीय रबर बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये देहूरोडला. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईच्या पावसाळी क्रिकेटचा राजा म्हणून देखील ज्याला पदवी दिली गेली असा पावसाळी स्पेशलिस्ट, सगळ्याच प्रकारच्या क्रिकेटचा स्पेशलिस्ट बॅटर म्हणा, गोरेगाव मुंबई प्रीतम परब दाखल होताना पाहिला मिळत आहे श्रीतेजसाठी. भाऊ धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद आम्ही मांद्रेकर. धन्यवाद. चला जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली आहे. कासिफ संगम यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. निगडीचे एक जबरदस्त खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कासिफ संगम यावर्षी टेप बॉलने सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. पुण्याचे खेळाडू आहेत बॉलिंगसाठी. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत, कळवत आहेत हा वाईट बॉल आहे आणि प्लस एक धाव देखील मिळेल. प्रीतम परब आणि महेश नानगुडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे एका बाजूला कासिफ संगम, यशवंतभाऊ पाचंगे संविधान ग्रुप पुणे आणि दुसऱ्या बाजूला श्रीतेज 11 पुणे. पुणे विरुद्ध पुणे अशी पहिलीच मॅच. हो, इकडे कासिफ अचूकतेवर येताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल थोडासा पाठी लेंथवरच टाकला प्रॉपर. बॅट फिरली प्रीतमची आहे, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. कोलवडप्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चिखलात बॉल थबकला होता, गती कमी झाली. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं मुंबई महाराष्ट्रातील मानाची पावसाळी स्पर्धा धर्मवीर चषक 2025 मध्ये. कुणालभाई सरमळकर या विभागाचे लोकप्रिय विभाग प्रमुख तथा कामगारांचे नेते, डॅशिंग कामगार नेते म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे, कुणालभाई सरमळकर यांचं हे भव्य दिव्य आयोजन आणि तसेच देव फ्रेंड्स 31वे पर्व मुंबईच्या बांद्रे विभागातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पुल केलाय, जबरदस्त स्ट्रोक प्रीतम परब यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार, षटकार. मधून एक पुलचा फटका आलाय, ज्यावर षटकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कासिफ संगम यावेळेला देखील स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु बॉल गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर 12 वर आहे. पहिलं षटक मार्गस्थ असताना यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, डोकसांगवी शिरूर, संविधान ग्रुप पुणे, चंद्रशेखर मोरे साहेब, त्याचबरोबर यशवंतभाऊ पाचंगे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला सचिन शेठ लालदास तापकीर. यावेळेला फुल टॉस, त्याला मात्र दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, फेकी करतील आशुतोष अंबपकर. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जाते. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तेरा धावा धावफलकावर. रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद आपण घेतोय. धन्यवाद. स्लोवर वन, गती परिवर्तन मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने, व्हाईट बॉल इकडे घोषित केला जातोय.
या वेळेला लोवर फुल टॉस बॉल, परंतु पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने. पुण्याच्या ज्या खेळाडूची चर्चा आहे सध्याच्या घडीला तोच आज मात्र इकडे दाखल झालेला आहे. महेश नानगोडे श्रीते जिलवण संघासाठी खेळत असताना पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बावधन गावचा हा स्टार उभरता सितारा. जोडीला जर पाहिलं तर गोरेगाव मुंबईचे एक जबरदस्त बॅटर प्रीतम परब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 15, बिनबाद 15 श्रीते जिलवण चरोली पुणे. बऱ्यापैकी सुरुवात इकडे होताना पाहायला मिळाली आहे. प्रदीप नैनी डॉन यांनी देखील या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी खास कोल्हापूरवरून गोलंदाज या ठिकाणी दाखल झाला आहे. जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकलंगणे आणि गाव अंबप आशुतोष अंबपकर आज मुंबईमध्ये कोल्हापूरवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. कोल्हापूरमध्ये या खेळाडूच्या नावाची सातत्याने चर्चा होते. पहिलाच बॉल प्रचंड वेगात देखील टाकलाय. मी कोल्हापूरवरून मुंबई का गाठली आहे विकेट घेण्यासाठी. एक मोठी विकेट पहिल्याच बॉलवर कोल्हापूर एक्सप्रेस आशुतोष अंबपकर यांच्याकडून विकेट. च्या दिशेने दाखल होत आहे. जिल्हा पुणे, तालुका पुरंदर आणि गाव उंडरी धनंजय भिंताडे. धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जाणारे धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया धनंजय कशा प्रकारची कामगिरी करतील. विकेट तर आली आहे. आज सिब्बान शेख देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेत. बराच लांबवरचा प्रवास करत असताना कोल्हापूरच्या आशुतोष अंबपकर पहिल्याच बॉलवर विकेट. प्रदीप नैनी डॉन हे देखील सातत्याने सर्चिंगमध्ये असतात, विविध विभागात जातात आणि खेळाडू देखील शोधत असतात. आज आशुतोष टीममध्ये पाहायला मिळत आहेत. धनंजय भिंताडे नुकतीच मान्सून सुपर सिरीजमध्ये देखील तेवढीच चांगली कामगिरी केली होती. पावसाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. नरी पार्क, त्यानंतर कोलगेट, त्यानंतर भिवंडी, पुण्यातील काही स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि अजूनही खूप मोठ्या प्रमाणावर पावसाळी स्पर्धा होणार आहेत. ओ बॉल सोडून दिला धनंजयने. कोल्हापूरच्या या गोलंदाजाने दांडी 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 गुल के लिए विकेट. टीम आपण किट्स कलेक्ट करण्यासाठी अजीज बॉईज आणि भांडूप स्ट्रायकर आपले किट कलेक्ट करायचे आहेत आणि आपण इनिंग ब्रेक मध्येच टॉसला सज्ज राहायचं याची नोंद घ्यायची आहे. प्रशांत जगताप येत आहेत पुण्याचे खेळाडू, प्रशांत गायकवाड येत आहेत पुण्याचे खेळाडू आहेत. पोलीस दलात सेवेला देखील आहेत आणि आज मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा. पहिल्या षटकात सगळं काही आलबेल श्रीतेजच्या बाजूने होतं, परंतु जसे आशुतोष अंबपकर आले ना 2 बॉलवर 2 विकेट घेऊन गेलेले आहेत आणि हॅट्रिकची संधी आशुतोष अंबपकर कोल्हापूर यांना. आपली लिस्ट देखील या ठिकाणी फिलअप करायची आहे. आशुतोष अंबपकर हॅट्रिकची संधी. काय जबरदस्त कामगिरी होय. तेच आम्ही म्हटलं होतं की आता रबर बॉल क्रिकेट हळूहळू
मात्र सर्व ठिकाणी जाते. कोल्हापूर म्हटलं तर खूप सारी किरण खटकर यांच्यापासून प्रवीण देसाई यांच्यापर्यंत, नितीन माटुंगे यांच्यापासून जर पाहिलं तर मनोज सकपाळ यांच्यापर्यंत खूप सारी नावं, अविनाश रायकर असतील, ही नावं डोळ्यासमोर येतात कोल्हापूर म्हटलं की. आले या वेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. सँडी मकवाणा, विकी पुजारी, ही खूप सारी नावं कोल्हापूरमधून अलीकडे देखील येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 16 धावा धाव फलकावर. प्रशांत गायकवाड यांना मात्र या ठिकाणी कामगिरी करावी लागेल, या डावाला आकार द्यावा लागेल, कारण समोर गोलंदाजी लाजबाब होते आशुतोष अंबपकर यांची. आणखीन एक वेगवान बॉल टाकलाय खोलवर टप्प्याचा. कोल्हापूरचा काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, झणझणीत गोलंदाजी, तांबडा पांढरा रस्त्यासारखी झणझणीत गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. आशुतोष अंबपकर, कोल्हापूर. कोल्हापूरचे हातकलंगणे तालुक्यातील अंबपगावचे आशुतोष अंबपकर सध्या धुमाकूळ घालतायत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने पप्पू तोडकर, पुणे पोलीस दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भारताच्या रग्बी संघाचे खेळाडू, महत्वाचे घटक आणि त्याचबरोबरने महाराष्ट्रातील सगळ्यात वेगाने धावणारा पोलीस कोण, तर त्याचं उत्तर बरीच वर्ष हे मिळतंय पप्पू तोडकर. 100 मीटरचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे पोलीस गेम मधील. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये यावर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, मालिकावीराची मोटरसायकल जिंकणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आज बांद्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये श्रीतेसाठी आज खेळावं लागेल पप्पू तोडकर. या वेळेला फटका खेळला जरूर आहे, म्हणजे प्रॉपर टायमिंग नव्हतं, फक्त कव्हर्सच्या दिशेने पंच करण्याचा प्रयत्न होता. एक धाव, परंतु आशुतोष अंबपकर यांची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिलाय. दोन धावा मात्र त्या ठिकाणी येतील. अभय राज्याध्यक्ष सर या ठिकाणी उपस्थित राहतात. राहुल 11 आणि राजा पाटील एसपी संघाचे अगदी सर्वेसर्वा त्यांचे आगमन झाले. हार्दिक स्वागत असणार आहे आणि दोघांनी मंचावर यायचं. इकडे एक धाव तर घेतली गेली. या दुसऱ्या धावेचा या ठिकाणी कॉल दिलाय महेश नानगुडे. पप्पू तोडकर आपल्या टीमला सावरायचंय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश गोसावी त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी केली. 3 विकेट घेतल्यात कोल्हापूरच्या या पठ्ठ्याने. नाव आशुतोष अंबपकर, कौतुक होणं गरजेचं आहे. आणि या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत आता यस 20 धावा. 20 धावा धाव फलकावर आहे. महेश नानगुडे, पप्पू तोडकर आपल्या टीमला संकटातून बाहेर काढावं लागेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत नंदुरबार एक्सप्रेस प्रथमेश गोसावी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू मात्र मुंबईत दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. महेश नानगुडे आज खेळावं लागणार आहे. जे काही नावाला वलय निर्माण अलीकडच्या कालावधीमध्ये झालंय ना, ते आज पुन्हा एकदा दाखवावं लागेल महेश यांना. महेश नानगुडे, पहिला बॉल. यष्टिरक्षकांची थोडीशी कसरत झाली तिकडे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 5 ओव्हरची मॅच आहे. धावा कराव्या लागतील. श्रीतेज पुणे विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे संविधान ग्रुप पुणे. यावेळेला स्ट्रोक खेळला आहे, परंतु पंचांचा इशारा येतोय. 1 धाव डिक्लेअर आहे. मुंबईत क्रिकेट खेळायचं म्हटलं तर डिक्लेअर झोनचा अभ्यास करून तुम्हाला खेळावं लागतं.
22 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश गोसावी समोर जर पाहिलं तर महेश नानगुडे, पप्पू तोडकर, पुण्याचे दोन धडाकेबाज बॅटर. महेश बॅटबंदी वेगात फिरवली परंतु बॉल बायच्या स्वरूपात मागे घोषांकित क्षेत्रात जाईल. एक धाव तिकडे मिळणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 15 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा 3 विकेट. आशुतोष अंबपकर आणि इकडे प्रथमेश गोसावी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. यावेळेला स्ट्रोक खेळला, गती कमी असल्या कारणाने खेळला परंतु तो मागच्या बाजूला जातोय आणि त्यामुळे तिकडे एका धावेसाठी हा स्ट्रोक पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर घोषांकित क्षेत्रात जातो चेंडू. 24 धावा 5 ओव्हरची मॅच आहे. धावा कराव्या लागणार आहेत. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव अजूनही बाकी आहेत. पप्पू तोडकर, महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुण्याच्या दोन टीम एकमेकांच्या विरोधात आज मुंबईमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. कुणालजी सरमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळालेली आहे. यावेळेला पुढे सरसावले फुटवर्क लाजवाब होतं. महेश नानगुडे या नावाची चर्चा का आहे दाखवतो हा युवा खेळाडू. हा सिक्सर. पाहायला मिळालं. पदलालित्य सुंदर होतं. चेंडू पर्यंत गेले आणि योग्य दिशा देताना पाहायला मिळाले. 30 धावा धाव फलकावर आहेत. हो, यावेळेला वेगात बॉल येताना पाहायला मिळाला खरा. अपयलही केलं गेलं. एक चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे LBW करता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. रणरागिणी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेच्या या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळालेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कुणालबाईंची ही स्पर्धा नॉट आउट निर्णय आलाय. नॉट आउट आहे. एक रिव्ह्यू एका डावाला आहे आणि तो मात्र गमावला गेलेला आहे. एक्स्ट्रामच्या बाहेर जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अपील केलं प्रथमेशने. प्रदीप नाईनी त्यांनी दाद देखील मागितली. 30 धावा धाव फलकावर आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. यावेळेला देखील बॅट वेगात फिरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. व्हाईट बॉल घोषित केला गेलाय आणि +1 देखील. अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. 32 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. हो हो हो, बॅट याही वेळेला वेगात फिरवली परंतु पाठीमागे बॉल नाही अडवता आलाय आणि लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. ओव्हर बघता बघता या ठिकाणी 3 संपल्या. 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 33. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. श्रीतेज 11 चरोली पुणे किती धावा बनवणार. श्रीतेज करंडक देखील एक नामवंत स्पर्धा आपल्या भेटीला येत असते. या ठिकाणी आशुतोष अंबपकर कोल्हापूर एक्सप्रेस. हो, आणखीन एक वेगवान गोलंदाज या ठिकाणी. हाही चेंडू वेगात येताना पाहायला मिळाला. पप्पू तोडकर. बॅटिंग करावी लागेल आज. या खेळाडूकडे घणाघाती प्रहार करण्याची एक जबरदस्त क्षमता आहे. जोडीला महेश नानगुडे आहेत. धावा कराव्या लागतील. श्रीतेज 11 चरोली पुणे. सचिन शेठ लालदास तापकीर अँड कंपनी. तर दुसऱ्या बाजूला यशवंतभाऊ पाचंगे आणि चंद्रशेखर मोरे यांचा संघ पाहिला मिळते. संविधान ग्रुप, यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. पुण्याच्या 2 नामवंत संघ समोर. आशुतोष. आई चेंडू जर पाहिलं खेळला जरूर परंतु घोषांकित क्षेत्रात जातोय. आशुतोषची गोलंदाजी चर्चेचा विषय आहे. कोल्हापूर परिसरातून गोलंदाज पावसाळी स्पर्धेसाठी मुंबईत आलाय आणि मुंबईत येऊन सगळ्यांची मनं जिंकून घेतोय.
परंतु पप्पू तोडकर, महेश नांदगुडे यांनाही त्याचं उत्तर द्यावं लागेल. मुंबईकर प्रेक्षक आवर्जून या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमी मुंबईकर जनता. हो, व्हेरिएशन केलंय, कमी गतीने बॉल टाकला. वाह, लाजवाब चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. कमी गतीने व्हेरिएशन खूप जबरदस्त. आतापर्यंत वेगात आले, आता मात्र ते कमी गतीत आले. बॅक ऑफ द हँड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाला. पप्पू तोडकर यावेळेला कमी गतीचा बॉल. यष्टीरक्षकांच्या दिशेने पुन्हा एकदा आशुतोष अंबपकर या नावाची चर्चा आहे. कोल्हापूरच्या या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल मुंबईकर, टाळ्या वाजूयात आपण त्याच्यासाठी. परंतु पप्पू तोडकर देखील कमबॅक करणं जाणतात. नवे नवे तर त्यांना ते करावंच लागणार आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे कॅच पकडली जाते. बॉस स्पोर्ट्स कडून देखील खेळतात कोल्हापूरमध्ये, पाहूयात. आणि इकडे आणखीन एक विकेट. आशुतोष अंबपकर या नावाची चर्चा. माघारी परत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे. जिल्हा पुणे, तालुका शिरूर आणि गाव रांजणगाव सांडस. सध्याच्या घडीला चर्चेतील असणारं नाव शुभम शेळके मैदानात दाखल होत आहेत. हॅलो, या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी विभाग प्रमुख गणेशजी शिंदे यांचं या बँड्राच्या कोलगेट मैदानात हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गणेशजी शिंदे साहेब स्वतः चांगले खेळाडू आहेत. त्यांचा मुलगाही या सध्या चांगली कामगिरी करतोय. क्रिकेटविषयी प्रेम आहे त्यांना देखील. गणेश भाऊ, आपलं हार्दिक स्वागत असेल. 36 धावा धावफलकावर. शेवटचं आशुतोष. यावेळेला पुन्हा एकदा अवंतरच्या स्वरूपातील धाव. शुभम शेळके नुकतंच देहू स्पर्धेमध्ये 11 चेंडूमध्ये अर्धशतक केलं होतं शुभमने. जरी चेंडू कमी मिळालेत, काम तेच करावं लागेल आपल्या टीमसाठी. महेश नांदगुडे आणि त्याचबरोबर शुभम, हे 7 बॉल त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असतील. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. एका बाजूला दबाव या करताय की जास्त दबाव होऊ द्यायचा नाही, आणि एका बाजूला की आता धावसंख्या थोडीशी कमी आहे, त्याला वाढवावी लागेल. एक 55-60 पर्यंत तरी जावं लागेल. पाहूया किती धावा बनतायत. शुभम शेळके युवा खेळाडू आहेत शिरूर तालुक्यातील, जे आज पुणे जिल्ह्यातून इकडे दाखल झालेत. कोल्हापूरचे गोलंदाज. गती कमी केली यावेळेला. काय बॉलिंग केली आहे. 2 ओव्हर टाकल्या, 9 धावा दिल्या, 4 विकेट घेतल्या या कोल्हापूरकराने. जबरदस्त गोलंदाजी. आणि विभाग प्रमुख गणेश शिंदे उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचा मायेची शाल देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. विभाग प्रमुख आणि या स्पर्धेचे आयोजक कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते गणेशजी शिंदे साहेबांचा सत्कार केला जातोय. धर्मवीर चषकामध्ये आपण उपस्थित राहिलात. पहिलाच बॉल, शेवटचा षटक आहे. धावा बनवण्याचा षटक आहे आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार.
पहिल्या डावातील श्रीतेज 11 थोडंसं स्ट्रगल करते, परंतु महेश नानगुडे संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुण्याच्याच पिंपरीच्या काळेवाडीचे गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. अमित तांबे बॅटिंगसाठी, मुळशी तालुका आणि गाव बावधन महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावा धाव फलकावर आहेत. 5 बॉल बाकी आहेत. युवा महेश नानगुडे यांची चर्चा मागील 2 वर्ष मोठ्या प्रमाणावर झाली, मग ती रबर बॉलला झाली आणि मग ती टेनिस बॉलला सुद्धा झाली. आज दारोमदार त्यांच्यावर आहे. सध्या श्रीतेज 11 संघासाठी त्यांनाही खेळावं लागेल. अमित तांबे यावेळेला हा चेंडू जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित करतात पंच नासिर. धावसंख्या 44 झालेली आहे. 5 बॉल बाकी आहे. 44 धावा, 4 विकेट. श्रीतेज 11 चरोली पुणे. सिद्धेश करंडकाचे आयोजक क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा सचिन शेठ लालदास तापकीर यांची टीम एका बाजूला आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संविधान चषकाचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला यशवंत उद्योग समूहाचे सर्वेसर्व यशवंत भाऊ आणि चंद्रशेखर बोरे यांच्या टीम आहेत. जाऊयात कुणालभाई सरमळकर विभाग प्रमुख आणि कामगार हृदय सम्राट कामगार नेते यांची ही मानाची स्पर्धा. देवफ्रेंडचे 31वे वर्ष मांद्रे मुंबईमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हवाई यात्रा बॉलची पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि त्या टाळ्या महेश नानगुडेसाठी होतील. बॉल सीमारेषा पार, षटकार. काफी असते मॅच मध्ये येण्यासाठी. आणखीन एक हवाई हल्ला. यावेळेला देखील समोरच्या दिशेने खेळलेला स्ट्रोक फर्स्टला जबाब त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा कोल्हापूरचा आशुतोष अंबपकर. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. ला जबाब कॅच त्या ठिकाणी पकडला गेलाय. कोल्हापूरचा आशुतोष अंबपकर. करून आलाय. चिखलाने कपडे खराब झाले तरी चालतील, माझी टीम जिंकली पाहिजे. आणि आशुतोष अंबपकर यांचा लाजवाब परफॉर्मन्स. बॉलिंग तर बॉलिंग, फिल्डिंग मध्ये देखील तेवढेच एफर्ट्स. काय क्लीन कॅच पाहायला मिळाली आहे. ट्रोलिंग टीम आपलं देखील कौतुक. आणि मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जिल्हा अहिल्यानगर, तालुका श्रीगोंदा फॅक्टरी परिसरातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक गजर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महेश नानगुडे आउट. ऋतिक गजर मागील हंगामात 4 वेळा 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा सुद्धा या युवा खेळाडूने केलाय. पाहूया आज काय करतील या ठिकाणी मुंबईमध्ये. हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. पावसाचं आहे, रबर बॉलचं आहे. 50 धावा तर झाल्यात. या वेळेला उसळता बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न केला खरा. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. बॉल गोशांकित क्षेत्राच्या दिशेने. 1 धाव तिकडे मिळेल. 51. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 बॉल मध्ये जर का एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. यानंतर भांडूप स्ट्रायकर आणि अजीज बॉयज दोन्ही टीम तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस होणार आहे. एक्कावन्न धावा, 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहिला डाव चांगलाच रंगलाय 2 पुण्याच्या टीम मध्ये. हो गती कमी. बॉल फिरवला, वळवला आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला. अमित तांबे सुरुवातीला तेवढी चांगली नव्हती झाली. 2 षटकार खेळले, परंतु त्यानंतर त्यांनीही कमबॅक केलंय. परंतु फाईट करण्या इथपर्यंत तर श्रीतेज पोहोचलेली आहे. पाहूया काय होईल. काय बॉल टाकलाय, जबरदस्त. नौकरी हाताच्या फलंदाजासाठी वळसा घालणारा, बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. अमितचंही कौतुक करावं लागेल. परंतु पाहूया ऋतिक गजर. टप्प्याचा बॉल थोडासा दूरवरून खेळलाय. 1 धाव तर घेतली आहे. दुसऱ्याही धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. शुभम म्हणाले धावा आणि 2 पाहिजे होत्या त्या ठिकाणी 3 आलेल्या आहेत. आणि धाव संख्या बघता बघता 54 वर पोहोचलेली आहे. विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. 11ची सरासरी मात्र गाठायची. मॅच चांगली होऊ शकते. श्रीतेज देखील आता
फाईट करण्या इथपर्यंत पोहोचलेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कौतुक यशवंत भाऊ पाचंगे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी होताना पाहिला मिळेल संविधान ग्रुपचं सुद्धा टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहे आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा जयेश भोसले सरांचा आवाज असेल. हॅलो, या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व तसेच भाईंचे जिगरीच म्हणावं लागेल मनीष हिम्मतराम साहेबांचा सन्मान केला जातोय. कुणालभाई सरमळकर या विभागाचे विभाग प्रमुख आणि या बँड्राचा झंझावात भगवा झंझावात आपल्याला पाहायला मिळतोय. कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक आपण पाहतोय. टॉस करतोय आपण या ठिकाणी यानंतरच्या मॅचच्या आणि काही सन्मान देखील आहेत. मनीषजी हिम्मतराम साहेब या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय धर्मवीर चषकाच्या या महत्वपूर्ण मॅचचा. अजीज बॉईज रियाज भाई आमच्या बरोबर अजीज बॉईजचे जोडले गेलेले आहेत. यस, कर्नाटक प्रीमियर लीग देखील रियाज भाई यांनी खेळलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला कांजूरमार्गचा बुमबुम बुमरा म्हणजेच सर इकडे विनोद कांबळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. या धर्मवीर चषकासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलात आणि टॉस केला जातो यानंतरच्या महत्वपूर्ण मॅचचा. भांडूप स्ट्रायकर आशिष अमीन आणि कंपनी रियाज भाई यांची अजीज बॉईज हिम्मतराम साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. येस येस, टॉस जिंकल्यानंतर निर्णय. किती उत्कंठ असते धर्मवीर चषक खेळण्याची सुमित. गेल्या वर्षी मला आठवत आहे या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये तुम्ही 5 विकेट घेतल्या होत्या. सर उत्कृष्टता तर खूपच आहे. सो खूप एक्सायटेड आहे खेळायला कारण टुर्नामेंट खूप चांगली आहे. सो बघू आता चांगला खेळायचा प्रयत्न असेल. टॉस जिंकून निर्णय काय असेल? प्रथम फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय. दोन्ही कॅप्टन आपण चांदीचं नाणं देखील या ठिकाणी देणार आहोत. खास हे चांदीचं नाणं बनवलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. कर्णधारांना आठवण या स्पर्धेत आपण खेळलोय तर एक चांदीचं नाणं त्यांच्यासाठी दिलं जात आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा. हिम्मतराम साहेब त्याचबरोबरीने या ठिकाणी कांबळे साहेब आपलं देखील आणि आपल्या सहकाऱ्यांचं स्वागत असणार आहे आणि काही मान्यवरांचे आम्ही सन्मानही घेतोय. धन्यवाद. स्थानपन्न व्हायचं आपण सगळ्यांनी. या ठिकाणी समीर देठे यांचा सन्मान होणार आहे. अभय राज्याध्यक्ष सर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. संतू सर, अभय राज्याध्यक्ष सर आणि राजा पाटील आपणास देखील विनंती आहे या ठिकाणी. समीर भाऊ देठे या स्पोर्ट फ्लेक्सचे आपण देखील या ठिकाणी यायचे. आपलाही देखील सन्मान केला जातोय. SP संघाच्या जडणघडणीमध्ये ज्या व्यक्तीचं एक मोलाचं योगदान आहे ते म्हणजे राजा पाटील. समीर भाऊ देठे, गणेश देठे यांचे बंधू आणि स्पोर्ट फ्लेक्सच्या माध्यमातून खूप चांगलं काम त्यांचंही सुरू आहे. राजा पाटीलजी भाई, 3 सन्मान आपण घेतोय. टेनिस क्रिकेट मधील क्लासिकल बॅटर, राहुल 11चे यष्टिरक्षक फलंदाज, ISPL मध्ये देखील मोलाची भूमिका निभावणारे या ठिकाणी हिम्मतराम साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. टेनिस क्रिकेट वर्ल्ड गाजवणारे हे व्यक्तिमत्व
अभय राजाध्यक्ष सर यांचा सन्मान, राहुल इलेवन परळ या संघाचे मास्टर माइंड त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. वेलकम सर. त्यानंतर राजा पाटील SP11 या महाराष्ट्रभर गाजलेल्या संघाचे सर्वे सर्वा राजा पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. SP मागच्या मास्टर माइंड राजा पाटील यांचे देखील, त्याचबरोबर स्पोर्ट फ्लेक्सचे समीर भाऊ देठे यांचाही सन्मान केला जातोय. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. समीर भाऊ देठे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस, आणि आपण मॅचच्या दिशेने चाललो आहोत. द ग्रेट अशोकरांना आपलं देखील हार्दिक स्वागत. चला, मॅचला आता सुरुवात होते. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुणे विरुद्ध पुणे अशी लढत पाहायला मिळते. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन ढोकसांगवी शिरूर पुणे, संविधान ग्रुप पुणे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर श्रीतेज 11 चरोली पुणे. हा सामना दुसऱ्या डावात जाईल. आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी तळोजावरून खास या ठिकाणी दाखल झालेत. पनवेल तालुका, रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय माझे आवडते समालोचक जयेश भोसले सर. थँक्यू व्हेरी मच. चंदू सरांचा आवाज तुम्ही या मॅचच्या दरम्यान ऐकत होता, जिथे बनल्या त्या 54 धावा 55 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्कवरती, रोहित कराड स्ट्राईक एंडवरती, तुषार रणदिवे नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात 55 रनचं टार्गेट, 11च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. श्रीतेज 11 पुणे टीम, जिथे मात्र पूर्वार्धामध्ये बॅटिंग करण्यात आली. सचिनदादा लालदास तापकीर साहेब यांच्या मालकीचा संघ. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, जरूर एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. अगदी ऋषी जोरे यांना तुम्ही यशांच्या पाठीमागे पाहत आहात. ऋषी जोरे यशांच्या पाठीमागे ॲज अ टीम लीडर म्हणून त्यांना नेहमीच आपण पाहिलं आहे. सर्वाधिक वेळेला आणि अनेक वेळेला त्यांनी यशांच्या पाठीमागे अगदी सूर लगावत असताना टिपलेले कॅचेस तितकेसे लोकप्रिय झालेले पाहायला मिळालेत. ऋषी जोरे तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहत आहात सध्याच्या घडीला. ऋषी सर अगदी पुण्यातील एक प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असा कर्णधार आणि संघ मालक म्हणून त्यांच्याकडे आपण नेहमीच पाहतो. धावफलकावरती एक बनली आहे. पूर्वार्धाचा खेळ संपला होता. पूर्वार्धामध्ये बॅटिंग चांगली केली महेश नानगुडेने. जिथे प्रीतम परबने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला, त्याच्या बॅटमधून 10 धावा. महेश नानगुडे 21 धावांची खेळी साकारली. अपवाद वगळता कोणताही बॅटरने मोठी धावसंख्या करू शकला नव्हता. राकेश तोडकर अर्थात पप्पू तोडकरने 6 धावांची खेळी केली. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. तुषार रणदिवे अर्थात भाजा बाद. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा श्राप राहतो. बबलू खामकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बबलू खामकरला आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 1ला 1 धाव धावफलकावरती एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. आल्या पहिला बॉल पहा, चकाकणारं सारं सोनं नसतं. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, ही तेच आहे की प्रत्येक बॉल हा षटकार आणि चौकारसाठी बनलेला नाही आहे. शॉर्ट टाइम क्रिकेट असू द्यात किंवा अगदी मोठ्या दर्जाचा क्रिकेट असू द्या, तुम्हाला तिथे खेळत असताना धीरोधार्थता दाखवावीच लागते. संयमाने बॅटिंग करावे लागते. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मोठा स्ट्रोक खेळण्याच्या आविर्भावामध्ये फलंदाज बाद झालाय. धनंजय भिंताडेचा हा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आलाय. झेल निसटला. बॉल डिलिव्हर्ड करणं, चेंडूवरती नजर ठेवणं. रबर बॉलचा ज्या वेळेला हा चेंडू तुम्ही पाहता त्यावेळेला हवेमध्ये हिलकावे खातो.
अगदी त्याचा आकारही बदलत असतो आणि अशा मुमेंटला तुम्ही बॉलवरती करडी नजर ठेवणं, हँड अँड कॉर्डिनेशन जुळवणं ही बाब सोपी नाही आहे. इथे असफलता पदरी पडली आहे. हा झेल इथे ड्रॉप झाला. ऍक्शन रिप्ले पहा. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता, बॉलने अगदी टोला लागला, चेंडूने उसळी घेतली, हवेमध्ये राहिला क्षेत्ररक्षक अर्थात धनंजय भिंताडे चेंडूच्या खाली आले, परंतु आपल्या शरीराचं संतुलन बनवू शकलं नाही आहे. झेल ड्रॉप झालाय. जुदान मिळते बॅटर बबलू खामकरला. षटकारांचा बादशाह म्हणून त्याच्याकडेही पाहिलं जातं. मोठ्या इनिंग मॅरेथॉन इनिंग खेळण्यासाठी तो दांडला जातो, परंतु आज तो खेळ त्यालाही करून दाखवा लागणार आहे. रोहित कराड स्ट्राईक एंडवरती आहे. 2 पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु रन्स मिळेल. घोषांकित क्षेत्र आहे, अगदी बंदिस्त क्रीडांगण. अर्थात पुण्याच्या खेळाडूंना या अशा मैदानांची जास्तीची सवय राहिलेली नाही, कारण पुण्याचे मैदान अगदी प्रशस्त असे क्रीडांगण तुम्ही पाहता. या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक लांबवरच्या सीमारेषा कुठे असतील ते पुण्याच्या मैदानावरती पाहायला मिळतात. मुंबापुरीमध्ये जर का सुप्रीमोचं क्रीडांगण सर्वाधिक लांबवरची सीमारेषा राहते, तर पुण्यानगरीमध्ये गेल्यानंतर सर्वाधिक लांबवरचे षटकार हे आपण तिथे पाहत असतो. दर्दी प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्ही पाहता आहात. अगदी तुडुंब प्रेक्षक वर्गाची गर्दी या स्पर्धेला लाभलेली आपण पाहत आहोत. जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्गाची गर्दी आपण पाहत आहोत. धापलकावरती धाबा आहेत त्या 3. पुढचा बॉल. यावेळेला रोहित कराड बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करता आहेत. रन्स मिळताना पाहायला मिळते ती केवळ एक संघाच्या धावसंख्येला एका धाब्याने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. धापलकावरती धाबा आहेत त्या केवळ 4 धाबा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. धनंजय भिंताडेने इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा गोलंदाज अगदी त्याला आपण पाहतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. उसळी अधिकची प्राप्त केली आहे. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर इथे पाहिलं पंतांनी गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. बॅटनी तितकीशी आपला जोहर जो दाखवू शकला नाही धनंजय भिंताडे बॉलच्या साह्याने, ते एक चांगली जुगलबंदी करत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थात बॅट आणि बॉलने नेहमीच त्याने आपला प्रतिस्पर्ध्याच्या समोर नेहमी जोहर दाखवलेला पाहायला मिळाला. अनेक मैदानात त्याने गाजवले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक वेळेला सातत्याने चांगली बॅटिंग आणि बॉलिंग करणारा धनंजय भिंताडे याही स्पर्धेमध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळतोय. पूर्वार्धामध्ये तितकीशी चांगली बॅटिंग त्याच्याकडून झाली नव्हती. गोल्डन डकचा शिकार राहिला. हाफ ट्रॅकर बॉल इथे गोलंदाजाला आपण पाहत आहोत दंडित करण्यात येईल. यावेळेला नो बॉल. अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. डेटला हिट केलाय, खांद्याचा वापर केलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. आता मात्र फ्री हिटचा बॉल राहील. रोहित कराड स्ट्राईक एंडमध्ये पाहायला मिळतोय. अद्याप तो मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये पाहायला मिळाला. त्याला सुवर्ण मध्य तितकंच सापडलेलं नाही आहे, कारण बिकट परिस्थितीमध्ये त्याला एक तिखट फलंदाजी करावी लागणार आहे. फ्रीचा बॉल खोलात टाकला. बॅटची आतली कडा घेतली आहे. चायनीज कट, रुबी कट. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. धापलकावरती एकेरीच्या मदतीने भर पडते. 7 धाबा धापलकावर. एक फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 48 धावसंख्येची. पहिल्या षटकाच्या अंती 7-1. ची आवश्यकता आपण पाहत आहोत. हे गीत तुम्ही ऐकलात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण धर्मवीर चषकाची ही ओढ आपण पाहत आहोत. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या अविस्मरणीय अशा आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आज मात्र आपण पाहत आहोत. आदरणीय कुणालजी सरमाळकर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळतं. कार्यतत्पर कार्यश्रम असे विभाग प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, तथा कामगार नेते म्हणून ज्यांच्याकडे आपण आवर्जून पाहतो, आणि या विभागाचं क्रिकेट नेहमी ज्यांनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, देव फ्रेंड्स यांचंही विशेष करून कौतुक करायला हवं. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय.
श्रेष पवारला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. 7-1 श्रेष पवार सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क मध्ये बॅटिंग करत असताना यशवंत भाऊ पाचंगे. इथे यावेळेला प्लम्प लेग बी फोर स्वरूपामध्ये बबलू खामकर डिपाच आणखीन एक धक्का बबलू खामकर बाद. तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. ज्याचे हौसले बुलंद ना तो विजेता. मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्या दर्जाचा खेळ तुम्हाला करून दाखवावाच लागणार आहे. हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेची एक क्षणचित्र कैद करण्यात येत असताना पाहायला मिळते. नवीन बॅटर टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अनुराग मोहितेला आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात टीमचा कॅप्टन मात्र आपण पाहतोय संघाचा दिशादर्शक, तारणहार, नेता श्रेष पवारला विकेट मिळवली आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये एक धार पाहायला मिळाली. तो गोलंदाजी मार्कमध्ये आल्यानंतर आपण श्रेयसला विकेट प्राप्त करत असताना पाहायला मिळतो आहे. फुल लेनचा बॉल टाकला, स्टंप टू स्टंप ठेवण्याचा प्रयत्न केला, फुल अँड स्ट्रेट. त्यावरती एक विकेट त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळते आहे. अनुराग मोहिते स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. फलकावरती 7 आल्या आल्या पहिल्या बॉलवरती ऑन साइडला दे घुमा के रन्स मिळते. ती केवळ एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. सिंगल एवढ्या जास्तीच्या या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्यात. अद्याप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एवढे सिंगल नसतील कदाचित. एवढ्या सिंगल अद्याप इथे पाहायला मिळाल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत, 2 फलंदाज बाद. एकंदरीत पाहता 8 बॉलचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहेत. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा इरादे तितकेसे मोठे असायला हवेत. जादूची कांडी फिरवल्यानंतर आपण एखादी मोठी इमारत उभी करू शकत नाही. त्यासाठी फाउंडेशन फार महत्वाचं राहतं आणि अर्थात ते फाउंडेशन तुम्हाला मोठं रचावत लागणार आहे. सुरुवात ज्याची चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. सुरुवात इथे तितकीशी चांगली झालेली नाही आहे. टीमचा कॅप्टन अनुराग मोहितेला आपण पाहतोय स्ट्राइक वरती. एक बॉल त्याने फेस केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाले. शेष यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल इथेही मिळेल. बॉलच्या मेरिट वरती बॅटिंग करतोय अनुरागला आपण पाहिलं तर चांगले स्ट्रोक अटेम्प्ट केलेत. ही बाब जमेची राहील कारण त्याच्या आयसेक स्ट्रॉंग आहेत. तो चांगला रीड करतोय बॉलला. ही बाब महत्वाची राहणार आहे आणि अर्थात संघाला विजय जर का प्रस्थापित करून द्यायचा, मिळवून देणं गरजेचं राहील तर या बॅटरला मैदानावरती उभं राहणं गरजेचं राहणार आहे. आज या खेळाडूला आपलं नाणं खणखणीत वाजतं हे सांगणं गरजेचं राहील. पप्पू तोडकरला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. पुणे पोलीस दलामध्ये राहणारा आणि असणारा आणि तथा भारतीय रब्बीपट्टू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो पप्पू तोडकरला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. यावेळेचा बॉल कमी गतीचा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. घेतोय. या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. धाबा खर्च केल्यात ते केवळ 2 विकेट मिळवली आहे. शेष पवार याही वेळेला आणखीन एक जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटर जणू काही पुण्याहून आज मुंबापुरीमध्ये बांद्र्यामध्ये टुरिस्ट विजावरती चालाय असंच वाटू लागलंय. कारण मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. पर्यटक म्हणून तो केवळ उभा आहे असंच वाटू लागलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. गोलंदाजाचा प्रत्येक बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलेत. निर्धाव चेंडू ही पर्सेंटेज वाढू लागत असताना पाहायला मिळत आहेत. शेषने चांगली गोलंदाजी केली आहे. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना सुवर्ण मध्य सापडणे ही फार जमेची बाब राहते. पहा चेंडूची उसळी, टप्पा, दिशा ही त्याला सुवर्ण मध्ये सापडले. या वेळेला फटका मोठा येतोय. आकाशाला गवसणी घालणारा जणू काय आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगूड षटकार.
षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा आपण 15 पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या होत्या त्या अर्थात 7. हे षटक मागील षटकाच्या तुलनेमध्ये तितकंसं महागडे राहिलेलं नाहीये. 8 धावा केवळ या षटकामध्ये आल्यात. एकंदरीत 15 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 18 बॉलमध्ये जिथे अजूनही आवश्यकता राहणाऱ्या 55चा पाठलाग करत असताना ती अर्थात 40 धावसंख्येची 40 अजूनही बनवायच्या. 18 बॉल आणि 40ची गरज. धनंजय बिनताडे गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. त्याला एक पात्री अभिनय करावा लागणार आहे. धनंजय बिनताडेला आपण पाहतोय स्क्रीनवरती. एक अष्टपैलू असा खेळाडू, 3 डायमेन्शनल प्लेयर. तिन्ही आघाड्यांवरती चांगलं नेहमीच प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भाटने तितकासा प्रभावशाली कामगिरी झालेली नाहीये. बॉलने त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. कमी गतीचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय. इथे आपण पाहतोय जिथे DRAचा कॉल करण्यात आला. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. गोलंदाजी टीमने ते चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. उसळी जास्त घेतली होती आणि याच कारणास्तव काही बॉलची शहानिशा इथे करण्यात येत असताना पाहायला मिळेल. अरुणजी अंबावकर सर यांना तुम्ही स्क्रीनमध्ये पाहताय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. रमाकांतजी पवार सर यांना सध्याच्या घडीला बॅटिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय तर बॉलिंग एंड पंचांच्या भूमिकेमध्ये नासिजी शेख सर यांना तुम्ही पाहत आहात. आणि ह्या वॉर रूम तुम्ही स्क्रीनमध्ये पाहताय तिथे शहानिशा करण्यात येते. दूध का दूध पाणी का पाणी क्या रहेगी आगे की कहाणी. रोलिंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात. पंच सांगतात की प्रोलिंग कारण या विविध कॅमेरा अँगलने या गोष्टी पाहिल्या जातात. पहा कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी तो पंचांच्या मनामध्ये किंबहुना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती व्हाईट बॉल अर्थात त्यांच्या मनामध्ये आलेली एक शासनकता आणि त्याचं निरसन इथे करण्यात आलं. गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. धनंजय बिनताडेचा हा बॉल जो दिशाहीन राहिला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहत आहात. अधिकची उसळी घेतली. चारी मुंड्या चित केलं होतं बॅटरला. किंबहुना अनुराग मोहितेने बॅट आपली थांबवली होती. त्याला ठाऊक होतं उसळी जास्तीची प्राप्त झाली. यावेळेला देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघत असताना हा बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. नो बॉल. नो बॉल. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये कारण सारं काही सुरळीत चालू होतं. धावा थांबवल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च करणारा गोलंदाज या षटकामध्ये काही अंशी का होईना अद्याप महागडा राहिलाय. 9 धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. फ्री हिटचा बॉल अनुराग मोहितेसाठी लोअर फुल टोज आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी आपला हजार जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवलाय. मोठ्या शिताफीनं चेंडूला फील्ड केलं. फेकी करण्यात आली महेश नानगुडेच्या माध्यमातून. तदवर धावा येत असताना पाहायला मिळतात. वेगाने 2 धावा कंप्लीट करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. ऋतिकला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. महेश नानगुडेला ऑन साईडला आपण डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये पाहत आहोत. धावा आल्यात त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19ला 2 फलंदाज बाद. अनिकेत दावकर कॅमेरामन यांना तुम्ही स्क्रीनमध्ये पाहत आहात. कॅमेरामन सर्व काही या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपत असताना पाहायला मिळत आहे. डेड बॉल. अनिकेत जावकर अर्थात या कॅमेरामनची अगदी ओळख अनिकेत जावकरने कमी परंतु अंड्या या नावाने जास्तीची आहे. स्कोर कार्ड वरती 19. 2 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल घेऊन धनंजय बिनताडे पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला खोलातला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ब्लॅकलिफ्टला खाली ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये फेकी अचूक होतीये. पप्पू तोडकरचा एक चांगला थ्रो इथे पाहायला मिळतोय. धाव मिळते ती केवळ एका धावेने संघ पुढे चाललाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. एका धाव्याने संघ पुढे घेऊन जात असताना पाहायला मिळतो. संघाला 55 धावसंख्येचा एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहा या येणारे 16 बॉल आणि 35ची आवश्यकता राहिली आहे. एखादा मोठा स्ट्रोक येणं गरजेचं राहील. रोहित खरात 8 बॉल 10 वरती 2 नॉट आउट बॅटिंग करतोय. आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागणार आहे. कारण ज्या मोठ्या फटक्यांसाठी आपण जाणलो जातो मुंबापुरीमध्ये दाखल झालं पुण्याहून थेट इथे मोठा प्रदर्शन करणं गरजेचं आहे. पावसाळी रबल बॉल क्रिकेटने ही काट टाकली आहे.
कारण मॅचलीज फाउंडेशनने सुरुवात केली पावसाळी रबर बॉल क्रिकेटला आणि आज ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची. संपूर्ण महाराष्ट्राच्या अफाट लोकप्रियता ज्या स्पर्धेने प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. धर्मवीर चषक 2025 आपण पाहत आहोत. आदरणीय कुणालजी सरमाळकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेला क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहत आहोत. 20-2 धनंजय भिंताडे रणबीरवरती काही अंशी त्याच्या माध्यमातून बिघाड झालाय. पुढचा बॉल यावेळेला लो फुलटोज आहे. ऑन साइडला गॅप शोधण्याचा प्रयत्न, इन टू द गॅप. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध केसाने गळाच कापलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना ठोकला हा चौकार. स्क्रीनवरती अगदी आपण पायावनात सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध हे रिॲक्शन तुम्ही पाहत आहात. रोहित खराची हे संपूर्ण कॅप्चर केले जात आहेत. ह्या हावभाव तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. धनंजय भिंताडे तो नाराज पाहायला मिळाला, परंतु अनुराग मोहिते त्याच्या चेहऱ्यावरती हा अत्यानंद जो मात्र साजरा करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे. 24 धावा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज बाद. या दोन्ही क्षेत्ररक्षकांचं तेवढंच ताळमेळ अद्याप जुळलेलं पाहायला मिळालेलं नाही आहे. 24 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. 15 बॉल 31 ची गरज. यावेळेला आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बाईटच्या स्वरूपामधून आणखीन एक धावे येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती एकेरीच्या मदतीने 25 बनलेल्या पाहायला मिळतात. पहा एका धावेने संघ पुढे चाललाय. 30 ची आवश्यकता आहे. अजूनही या सामन्यामध्ये येणाऱ्या 14 बॉल 30 ची गरज. रोहित करात आता मात्र जोखीम पत्करायला तो तयार झालाय, कारण रिक्स घेतली आहे त्याने. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु जो रिक्स घेतो तोच मोठा होतो. रिक्स घ्यावीच लागणार आहे. याही वेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला. दिशाहीन गोलंदाजी. जणू काय प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अतिरिक्त धावा या षटकामध्ये जास्तीचे आल्यात. अतिरिक्त धावा आपण पाहिला तर 4 धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये अद्याप बहाल केलेल्या पाहायला मिळाल्यात. धनंजय भिंताडेने 4 बॉल त्याने हाताळल्यात. 17 धावा अद्याप त्याने खर्च केल्यात. या षटकामध्ये 10. आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज. घोषांकित क्षेत्र. रन्स मिळेल ती 1. संघाची धावसंख्या आणखीन एकेरीच्या मदतीने वधारेल. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला एकेरीच्या मदतीने जिथे 27 बनलेला आपण पाहत आहोत. 13 बॉलचा खेळ आणखीन शेष आहे. 13 चेंडू आणि 28 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 13 चेंडू आणि 28 धावा. 1 बॉल महत्वाचा राहील, कारण मॅचचा हा सर्वाधिक महत्वाचा चेंडू म्हणता येईल. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवलाय. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. एकेरीच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल. विजयासाठी 27 ची गरज. 12 गेंदे 27 की जरूरत. हॅलो, या देव फाउंडेशनच्या माध्यमातून जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे त्यामध्ये शुभम दळवी याला 96% 10वीला मिळालेत. अरे भाई, पुरुषोत्तमच्या इकडे शौकत रहमान उपशाखा प्रमुख आहेत, ते भाईंचा सन्मान करतायत. तसेच शुभम दळवी याला 10वीला 96% मिळालेत, परंतु त्याचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. $365 दिवस 24 तास जनसेवेचा वसा या बँड्राच्या नगरीमध्ये भगवा झंझावात आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाई यांच्या सोबत
काम करणारे आणि त्यांच्या सोबतच जो उठाव झाला तेव्हा या बँड्रा नगरीत जो भगवा झंझावात सुरू झालाय तो विभाग प्रमुख कुणालभाई चरमळकर यांच्या माध्यमातून जनसेवेची कामं सुरू आहेत. त्यातच हे क्रिकेटचे सामने धर्मवीर चषक आपण पाहतोय. समीर जगताप गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. 12 बॉल आणि 27 ची आवश्यकता असताना आपण पाहतो एक स्लिप तैनात करण्यात आली. हा बॉल ऑन साइडला, व्हॉट अ स्ट्रोक, ग्लोरियस, फॅन्टास्टिक, फॅब्युलस, मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटका पाहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा. उजव्या यष्टीच्या बाहेर निघणारा बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय रोहित करात. बॅकफुटला आला, ऑन साइडला केला आणि जणू काय नटरा स्टाईलने त्याने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. यावेळेला वेगवान होता, जितका वेगवान बॉल आला तितक्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ द रोप, षटकार. खेळत असताना आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये ज्या खेळाडूने अगदी मालिकावीराची हकदार राहिला होता तोच खेळाडू आज श्रीतेजच्या अगेन्स्ट बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार आलेले पाहायला मिळालेत. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला आपण रोहित करातला पाहत आहोत. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन संविधान ग्रुप पुणे या संघामधून खेळत असताना प्लाटून इनिंग साकारत असताना रोहित करातला आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावरती आहेत. ठीक, अविनाश गुप्ता साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. स्टेट लेवल गोल्ड मेडल, त्याचबरोबर मुंबई श्री गोल्ड मेडल, महाराष्ट्र गोल्ड मेडल 2025 आणि नॅशनल सिल्वर मेडल विजेते शरीर सौष्ठव स्पर्धेतील अविनाशजी गुप्ता यांचं आगमन झाले आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय देव फ्रेंडच्या वतीने आणि कुणालभाई सरमळकर विभाग प्रमुख कामगार नेते यांच्या वतीने. राज्यासाठी सुवर्ण पदक, मुंबईसाठी सुवर्ण पदक, महाराष्ट्रात सुवर्ण पदक अशा कितीतरी पुरस्काराने सन्मानित हा युवा शरीर सौष्ठवपटू अविनाश गुप्ता यांचा विशेष सन्मान. विविध प्रकारच्या खेळात प्रावीण्य असणाऱ्यांचाही सन्मान विद्यार्थ्यांबरोबर केला जातो आहे. नऊ चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. ऍक्शन रिप्ले रोहित करात. 2 बॉल 2 षटकार लगावले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि इथे कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये धनंजय भिंताने एक चांगला झेल टिपत असताना यष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय. फलंदाज धक्का क्रमांक 3 संघाला रोहित कराच्या रूपाने लाभलाय. 15 बॉल 28 धावांची खेळी त्याने साकारली आणि तो बांधून तंबूच्या आचऱ्याला परततोय. अमित तांबेला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 40ला 3 येणारे 9 बॉल 15ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 15 धावा. क्रिकेटचा खेळ पहा कधी कुठच्या दिशेला जाईल याचा मात्र नेम नाही आहे. मॅच बदलू लागली आहे. संघाने आता मात्र या सामन्यामध्ये शिरकाव केला असंच म्हणावं लागेल. 50-50 चान्सेस देखील या दोन्ही संघांसाठी, कारण 2 षटकारही आलेत आणि विकेटही मिळवले आहेत. धावफलकावरती 40 येणारे 9 बॉल 15ची आवश्यकता. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. येणारे 9 चेंडू आणि 15ची गरज. यावेळेचा बॉल बॅटचा स्टिकर जवळ लागलाय. मोठा फटका, एक्झिक्युशन चांगलं झालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक पोचतोय त्या ठिकाणी, परंतु धाव इथूनही मिळत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. येणारे 8 बॉल आता मात्र 14ची आवश्यकता. विकेट मिळवल्यानंतर कलाटणी या मॅचला मिळते की काय. अनुराग मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 बॉल 5 धावा. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जणू काय खेळपट्टीला त्याने अगदी तळ ठोकून तो उभा राहिलेला पाहायला मिळतो आहे. घोरपडीलाही हेवा वाटावा इतकी मोठी घट्ट मिठी त्याने या खेळपट्टीला मारली आहे.
5 बॉल 5 वरती अद्याप नॉट आउट आहे. येणारे 8 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. अनुराग मोहिते, नितीन परब साहेब, सिद्धिविनायक डेकोरेटर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. हा सगळा तामजाम जो पाहायला मिळतोय, ज्यांनी सजवलाय, सिद्धिविनायक डेकोरेटर नितीन परब साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. या नितीन परब साहेब त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सिद्धिविनायक डेकोरेटर, सिद्धिविनायक डेकोरेटरचे नितीनजी परब यांचा सन्मान केला जातोय. हा भव्य दिव्य मंच म्हणा, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी ज्यांची सजावट पाहायला मिळते, सिद्धिविनायक डेकोरेटर नितीन भाऊ परब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय. धर्मवीर चषकात कुणालभाई सरमळकर देवफ्रेंडच्या वतीने 7 बॉल 14ची गरज. याही वेळेला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. समीकरण बदलली आहेत. येणारे 6 बॉल, आता मात्र 14ची आवश्यकता. 6 गेंदे 14 की जरूरत. थांब ना, हे संपून दे ना. बाजार देण्यासाठी महिला डॅशिंग उपविभाग प्रमुख पिंकी पंजाबी मॅडम उपस्थित राहिल्यात, त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत असेल. विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे धर्मवीर चषकामध्ये. नाही नाही. 6 बॉल, आता मात्र 14ची आवश्यकता. ऋतिक सांगळे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. येणारे 6 बॉल 14ची गरज. अमित तांबे स्ट्रायकिंग वरती आहे. ऋतिक सांगळेला गोलंदाजी मार्कवरती पाहिलं जात आहे. मॅच बनेल का? आपण पाहतो ही चित्तथरारक लढत. या स्पर्धेचा आस्वाद आपण घेत आहोत. धर्मवीर चषक 2025 रंगणारी विद्यमान लढत. 2 पुण्याचे संघ, श्रीतेज 11 चरोळी पुणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनदादा लालदास तापकीर साहेब यांच्या मालकीची टीम, तर यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन, यशवंत भाऊ पाचंगे साहेब यांच्या मालकीचा संघ. यावेळेचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. येणारे 5 बॉल 14ची आवश्यकता राहिली आहे. समीकरण बदलू लागली आहेत. मैदानाच्या आतमध्ये रोहित करातने 2 बॉल 2 षटकार ठोकले. सामन्याला पारडं बदलण्याचा आणि जड करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु गोलंदाजी मार्कवरती आलेल्या गोलंदाजाने तो प्रयत्न हाणून काढला. चांगली गोलंदाजी करत असताना श्रेयसने इथे विकेट देखील त्याची प्राप्त केलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कबसला चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल मिळते. डबलचाही प्रयत्न झालाय. 2 धावा. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? या बॉलवरती धाबा आल्यात त्या 2. आता समीकरण बदलू लागली आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय अनुराग मोहिते आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल तो बाद. ही बाब अगदी आपण पाहिलं ना तर महत्वाची राहणार आहे. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं. अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवत असतो. खेळाडू क्रॉस कोणता आहे ही पाहिलं जात आहे. कोणता खेळाडूने आधी
क्रॉस केला नॉन स्ट्राईक एंडकडे कोणता खेळाडू आहे याची शहानिशा करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतो आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आपण पाहत आहोत. धर्मवीर चषक 2025 आपण पाहतोय. प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण विपुलजी पांडुलकर यांच्या माध्यमातून ही वाहिनी आपण पाहत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना पाहायला मिळते आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नियमावली इथे या गोष्टीची शहानिशा करण्यात येत असताना पाहायला मिळेल. पालघरमध्ये सफाळ्यामध्ये देखील एक स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्स कव्हर करत असताना पाहायला मिळते. आणि तदनंतर आपण या मुंबापुरीची बांद्र्याची ही स्पर्धा अर्थात धर्मवीर चषक 2025 पाहत आहोत. देव फ्रेंड्स यांच्या वतीने व्यवस्थापन तथा संपूर्ण मुंबईभर ज्यांच्या नावाची चर्चा असणारे एक डॅशिंग कामगार नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तथा कार्यतत्पर शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय कुणालभाई सरमाळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहत आहोत. रंगणारी ही क्रिकेटची अविश्वसनीय अशी स्पर्धा, आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन ज्या स्पर्धेने नेहमी जपलंय अशी स्पर्धा आपण पाहत आहोत. क्रिकेटचे अनेक मापदंड या स्पर्धेने ओलांडलेले पाहायला मिळाले. किंवा उत्तर ही स्पर्धा प्रगती करत चालली. उत्तर काही ना काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळते. आणि म्हणून की काय संपूर्ण टेनिस क्रिकेट आणि अगदी क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरलेली पावसाळी रबर बॉल क्रिकेटचे ही स्पर्धा आपण पाहत आहोत. संतनुजी गायचोर सरांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. अरुणजी आंबवकर सरांना आपण पाहत आहे. हे मॅच रेफरी म्हणून कामकाज करत असताना संतनुजी गायचोर सर यांना आपण पाहत आहात. द क्रिकेटचा लेजंड सर शंतनू सर यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहे. अनेक विक्रम या स्पर्धेने कालच्या दिवशी देखील ओलांडताना पाहायला मिळाले. 1 बॉल 5ची आवश्यकता असताना पहा इथे आणखीनच काहीतरी वेगळं घडलंय. खेळाडू नॉट आउट आहे कारण पाय लागला ऋषी जोरे. यस, थँक्यू व्हेरी मच. पाय लागला ऋषी जोरेने एक्सपेक्ट केलंय, परंतु क्रॉस आहे की नाही, क्रॉस आहे की नाही याची शहानिशा करण्यात आहे. अर्थात अमित तांबे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. पाहण्यासाठी आपण एक गेलो. या आपण ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा प्रोलिंगच्या माध्यमातून पाहणार आहात. किंवा दाखवण्यात येईल हा ऍक्शन रिप्ले. नॉट आउट तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. एक्झॅक्टली घडलं काय, कबसला स्ट्रोक खेळला होता अमित तांबेने. फेकी चांगल्या रीतीने पाहायला मिळाली होती. श्रेयसच्या माध्यमातून कलेक्शन चांगलं झालं, परंतु या वेळेला तुम्ही पाहाल श्रेयस जोरे एक वजनदार असा खेळाडू ज्यांच्या माध्यमातून ऋषी जोरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी पाय लागला स्टंपला आणि याच कारणास्तव त्या धाबा इथे केवळ 2 मिळाल्यात. 12ची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ, 4 चेंडू आणि 12ची गरज. पुढचा बॉल खोलातला थेट यष्टीरक्षकाचा वेग घेतोय. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न इथे होईल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये अमित तांबे इथे बाद.
ची आवश्यकता 3 चेंडू आणि 12 धावा. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. एक मोठा फटका मॅचचं समीकरण बदलून टाकेल, परंतु त्याआधी तो मोठा फटका खेळून दाखवा लागणार आहेत. 3 बॉल इथे येणारे 3 चेंडू मध्ये विजयासाठी 12 ची आवश्यकता. हॅलो, या ठिकाणी माननीय श्री महेशजी पारकर, मुंबई सचिव भारतीय जनता पार्टी तसेच माजी नगरसेवक या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेत. आपलं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत असेल. विभाग प्रमुख कुणाल भाई सरमळकर आयोजित धर्मवीर चषक. दोन बॉल आणि आता मात्र 12 ची आवश्यकता राहिली. खोलात टाकलेला बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला आहे. 2 चेंडू आणि 12 ची गरज. कालची ती सेमीफायनलची मॅच 1 बॉल 5 ची आवश्यकता. पवन केणेने मॅच फिनिश केली होती आणि MUCC ओडिशा टीम अगदी अंतिम फेरीमध्ये दाखल झाली होती. 106 धावा काल बनल्या. हा खोलात टाकलेला बॉल. आता मात्र मॅच खुली झाली आहे. 1 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. कालचा दिवस सर्वाधिक धावा बनवणारा संघ 106 धावा ज्या मात्र उमेश पाटील 11 टीमने बनवलेल्या पाहायला मिळाल्या. वैयक्तिक सर्वाधिक धावा राकेश प्रभू 44 धावा त्याच्या नावावरती राहिल्या. तदनंतर केतन म्हात्रे आणि निमेश रेडकर वैयक्तिक प्रत्येकी 43 धावा. पवन केणेने 1 बॉल 5 धावांची मॅच संपवली होती. निर्धाव षटक काल आलं आर्यन भुईरच्या नावावरती राहिलं. मॅचची लिडिंग एज. मॅच संपली आहे आणि अर्थात सामना जिंकला तो क्षितेज 11 चरोळी पुणे या टीमने हा सामना इथे जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल बोल्ड. धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी या बँड्राचे माजी नगरसेवक माननीय श्री सालीमजी कुरेशी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं या विभागाचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते स्वागत केलं जात आहे. सालीमजी कुरेशी साहेबांचं मायेची शाल दिली जाते. आपण धर्मवीर चषकात उपस्थित राहिलात. तसेच माननीय श्री महेशजी पारकर, मुंबई सचिव आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक. एक बँड्राचं तरुण तडफदार नेतृत्व आहे, परंतु या विभागात कुणालभाई सरमळकर एक कामगारांचं नेतृत्व आणि क्रिकेटवर प्रेम करणारं. धर्मवीर चषक आनंद दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच महेश नानगुडे. 10 बॉल 21 धावांची खेळी त्याने साकारली. लुझिंग टीम मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. लुझिंग टीम मध्ये आशुतोष या लुझिंग टीम मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच अर्थात आशुतोष हा देखील राहील. अर्थात आशुतोष या आपल्याला 2 पारितोषिक आहेत. आशुतोष याला इन्व्हाइट करूयात. 2 पारितोषिक. हॅलो, या ठिकाणी कुर्ला विधानसभेचे आमदार, नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आज काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, परंतु भाईंचं क्रिकेटवर प्रेम आहे. त्यामुळे कुणालभाई सरमळकर यांच्या धर्मवीर चषकाला